नमस्कार, मी डॉक्टर स्वाती, हेल्थ कोच। तर आज आपण व्यायामाबद्दलची माहिती पाहणार आहोत, जो की आरोग्याचा तिसरा पिलर आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण झोप आणि आहार याबद्दलची माहिती पाहिली। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते, नक्की पहा। आणि व्यायाम फक्त 20% काम करते वजन कमी करताना, आणि डाएट किंवा आहार 80% काम करतो। मग फक्त डाएट करून चालेल काय? व्यायाम करावाच लागेल का? कुठला करावा लागेल? किती वेळ करावा लागेल? बेस्ट एक्सरसाइज कुठला? असे एक ना अनेक प्रश्न असतात। तर आज आपण जाणून घेऊयात व्यायामाचे महत्त्व, त्याचे प्रकार, योग्य व्यायामाची पद्धत, आणि शेवट पाहायला विसरू नका, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासाठी बेस्ट वर्कआउट। तर सर्वात प्रथम पाहूयात व्यायामाचे फायदे। तर शारीरिक स्वास्थ्यामध्ये नियमित व्यायामामुळे हृदय चांगले काम करते, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी राहते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होतो। तसेच व्यायामामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते। व्यायामाने चरबीयुक्त वजन कमी होते, म्हणजेच फॅट लॉस होतो। व्यायामामुळे मांसपेशींची ताकद वाढते, म्हणजेच मसल वाढतात, सहनशक्ती वाढते, हाडे आणि सांध्याचे आरोग्य सुधारते, चयापचय सुधारते, त्यालाच आपण पाचन क्षमता सुधारणे किंवा अग्नी चांगला होणे किंवा मेटाबॉलिझम असे म्हणतो। त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात आणि चरबीयुक्त वजन कमी होण्यास मदत होते। शरीरासोबत मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारायला व्यायाम मदत करते। मानसिक ताण कमी करणे, मानसिक आजारावरचे व्यायाम हे एक उत्तम औषध आहे। तसेच व्यायामाचे विविध ग्रुप असतात, तुम्ही त्या ग्रुपमध्ये जर जॉईन केले तर तिथे तुम्हाला मित्रमैत्रिणी भेटतात, तुमच्या रिलॅक्स होण्याला मदत होते, तसेच मन मोकळे करायला जागा मिळते। तसेच तुमची उत्पादकता वाढते, कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, इम्युनिटी वाढते, झोप सुधारते। असे एक ना हजार फायदे आहेत व्यायामाचे। वजन कमी करताना 80% काम जर डाएट करते तर व्यायामाची गरज आहे काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाले असेल। फक्त वजन कमी होणे महत्वाचे नाही, तर स्वस्थ आणि मस्त राहणे सुद्धा गरजेचे आहे। तर 20% व्यायामाशिवाय 80% डाएट काम करत नाही। म्हणूनच योग्य आहारासोबत नियमित आणि नियंत्रित व्यायामाची त्याला जोड हवीच। यानंतर पाहूयात व्यायामाचे प्रकार। तर प्रामुख्याने व्यायामाचे 3 प्रकार असतात। त्यातील पहिला प्रकार आहे कार्डिओ एक्सरसाइज, त्यालाच आपण एरोबिक वर्कआउट असे सुद्धा म्हणतो। तर कार्डिओ म्हणजे काय? तर ज्या व्यायामामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते त्याला कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो। उदाहरणार्थ वॉकिंग, सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, झुंबा, डान्स किंवा एरोबिक वर्कआउट। या व्यायामामुळे हृदय, फुफ्फुस यांचे आरोग्य सुधारते, रक्ताभिसरण वाढते, प्रत्येक अवयवाचा रक्तपुरवठा सुधारतो। सुरुवातीच्या काळामध्ये कार्डिओ एक्सरसाइज वजन फास्ट कमी करायला मदत करतं, त्यामुळे महिला बहुतांशी या व्यायामावर जास्त भर देतात, परंतु यासोबत इतर व्यायाम प्रकार सुद्धा करणे गरजेचे आहे। कार्डिओ वर्कआउटमुळे स्टॅमिना वाढतो, म्हणजे जास्ती काळ काम करण्याची क्षमता वाढते। हा एक्सरसाइज 40 ते 45 मिनिट पर्यंत करावा, परंतु या व्यायामाचा जर अतिरेक केला तर स्नायू कमी होणे, थकवा वाढणे, तसेच किंवा सांधे दुखणे हे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात। त्यामुळे हा व्यायाम आठवड्यातून 2 ते 3 दिवस इतकाच करावा, आणि हा व्यायाम जोपर्यंत आपण करतो तोपर्यंतच कॅलरी बर्न होतात, आणि व्यायाम थांबवला की कॅलरी बर्निंग सुद्धा थांबतं। तर आता दुसरा प्रकार पाहूया, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच काय? तर ताकद वाढवण्याचे व्यायाम। साध्या सोप्या भाषेत समजायचं झालं तर वजन उचलण्याचे व्यायाम, उदाहरणार्थ जिम वर्कआउट, सूर्यनमस्कार, योगा, तसेच आपले शरीराचे वजन उचलणे म्हणजेच स्क्वॅट म्हणजे बैठका, लंजेस, साइड सिटअप्स किंवा बँड एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स बँड किंवा स्ट्रेच बँड वापरून व्यायाम केले जातात। या सर्व व्यायामांचा समावेश होतो। तर या व्यायामाचा काय फायदे आहेत? तर हा व्यायाम जेव्हा आपण करतो त्यावेळेस स्नायूवरती ताण पडतो, ते स्नायू तुटतात आणि पुन्हा भरून येतात। भरून येताना हे स्नायूंची वाढ होते, त्यामुळे आपली पचन क्षमता वाढते, मेटाबॉलिझम वाढतो, म्हणजेच अग्नी वाढतो। या प्रकारात स्नायूवरती ताण पडतो, स्नायू तुटतात, पुन्हा भरून येतात। तर या प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या कॅलरीज वापरल्या जातात, त्यामुळे चरबी कमी होण्याला
स्नायू वाढण्याला हा व्यायाम मदत करत असतो. हा व्यायाम आपण जेव्हा करतो त्यावेळेस तर कॅलरी बर्न होतातच, परंतु त्यानंतर सुद्धा 24 ते 48 तास कॅलरीज बर्न होत राहतात. तर हा व्यायाम स्नायू वाढवणे, शरीर टोन करणे, तसेच इंचेस लॉस म्हणजे साईज लहान करणे, ताकद वाढवणे याला मदत करतो. तर हा व्यायाम 20 ते 30 मिनिट पर्यंत आठवड्यातून 2 ते 3 वेळा करणे गरजेचे आहे. परंतु त्यासोबत प्रथिनयुक्त आहार, विटॅमिन्स मिनरल्स युक्त आहार तसेच पाणी भरपूर घेणे गरजेचे असते. तसेच या व्यायामाला थोडेसे मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे असते किंवा शिकणे गरजेचे असते. नॅचरली आपल्या शरीरातील मसल लॉस 30 वर्षानंतर सुरू होतो. प्रत्येक वर्षी 1% याप्रमाणे मसल लॉस होत असतो. तर 30 वर्ष वयानंतर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातील 2 ते 3 दिवस ऍड करणे गरजेचे आहे. तसेच हा व्यायाम अजून कोण कोण करू शकतं, तर वृद्ध व्यक्ती मसल टिकून ठेवण्यासाठी करणे गरजेचे असते. तसेच डायबिटीज, थायरॉइड असणारे, तसेच महिलांना सुद्धा ताकद वाढवण्याची गरज असते. तसेच ज्यांची जीवनशैली बैठे आहे, दिवसभर बसून काम करतात, अशा व्यक्तींनी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचे आहे. तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे अशा व्यक्तींनी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचे आहे. यानंतरचा तिसरा प्रकार आहे स्ट्रेचिंग वर्कआउट. यालाच आपण ताणाचे व्यायाम असे म्हटले जाते. हा व्यायाम प्रकारामध्ये शरीराची लवचिकता वाढते, त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते. तसेच ताणाच्या व्यायामामुळे जे आपण प्रोटीन आहारामध्ये घेतो त्यांचे ॲब्सॉर्प्शन किंवा शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये व्यायामाच्या सुरुवातीला जे आपण वॉर्मअप किंवा व्यायामाच्या शेवटी जे कूल डाऊन या व्यायामांचा पण समावेश होतो. या व्यायामामुळे स्नायूवरचा ताण कमी होतो, मसल व्यायामानंतर रिलॅक्स होतात, मसलचा रक्तपुरवठा वाढतो, डिटॉक्सिफिकेशन करायला मदत करतं. तर हे 3 व्यायामाचे प्रकार आपण पाहिले. या तिन्ही व्यायाम प्रकाराचा आपल्या शरीरासाठी काही ना काहीतरी फायदे आहेत. तर तिन्ही व्यायामाचा बॅलन्स करणे गरजेचे आहे. तर यानंतर पाहूयात व्यायामाची योग्य पद्धत. सर्वात महत्वाचा आहे सुरक्षितता. व्यायाम करताना इजा होऊ नये याकडे जास्ती काळजी घ्यावी लागते, अन्यथा व्यायाम बंद होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी व्यायाम करताना चांगले योग्य सॉक्स, शूज वापरणे, योगा करत असाल तर योगा मॅट वापरणे, तसेच सैलसर कपडे वापरणे, परंतु व्यायामास ते अडथळा किंवा अडचण करणार नाहीत असे असावेत. त्यासोबत पाणी बॉटल, टॉवेल, नॅपकिन किंवा घड्याळ इत्यादी गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत. नेहमी व्यायामाची सुरुवात वॉर्मअप यानेच करावी. 5 ते 10 मिनिटं हलका व्यायाम करावा, त्यामुळे हृदय आणि स्नायू ऍक्टिव्ह होतात व इजा होण्याची शक्यता कमी करतात. व्यायामाच्या शेवटी कूल डाऊन म्हणजेच ताणाचे व्यायाम 5 ते 10 मिनिट करणे गरजेचे असते, ज्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात, रक्तपुरवठा वाढतो आणि व्यायामानंतरचे स्नायू दुखणे कमी होते. तिसरा आहे व्यायामाचे प्रमाण, म्हणजेच व्यायाम किती दिवस आणि किती वेळ करावा. व्यायामाची सुरुवात आपण 5 ते 10 मिनिटांनी सुद्धा करू शकतो, परंतु हळूहळू ते वाढवत जाऊन 15, 20, 30 मिनिट, 45 मिनिट पर्यंत सुद्धा करू शकतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा स्ट्रेचिंग सारखे व्यायाम म्हणजे योगा हे 20 ते 30 मिनिट पासून सुद्धा करू शकतो. आठवड्यातील 5 दिवस दररोज 30 मिनिट याप्रमाणे आठवड्याचे 150 मिनिट तरी व्यायाम करावा असे WHO या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा सांगितलेले आहे. व्यायाम कुठला करावा, तर कुठल्याही व्यायामाने सुरुवात करू शकता. जो व्यायाम तुम्हाला आवडतो, आनंद देतो, दररोज करू शकता, बोर होत नाही असा कुठल्याही व्यायामाने तुम्ही सुरुवात करू शकता. परंतु तोच तुमच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये बेस्ट वर्कआउट असणार आहे, परंतु सुरुवातीला. त्यानंतर तिन्ही प्रकारचे व्यायाम गरजेचे असतात. व्यायामाची सवय आणि आवड लागल्यानंतर विविध व्यायाम प्रकार ट्राय करणे गरजेचे असते, ज्यामुळे तुम्ही बोर होणार नाही आणि शरीरातील सर्व स्नायू यांचा वापर केला जाईल. ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की बेस्ट वर्कआउट तुमच्यासाठी कुठला, तर ते आता आपण पाहूयात. तर सुरुवातीच्या काळातला तुम्हाला जो आवडेल, जो तुम्ही कंटिन्यू करू शकाल, तोच वर्कआउट तुमच्यासाठी बेस्ट वर्कआउट असेल. परंतु त्यानंतर कॉम्बिनेशन एक्झरसाइज म्हणजेच कार्डिओ एक्झरसाइज 2 ते 3 दिवस, स्ट्रेंथ ट्रेनिंग 2 ते 3 दिवस
आणि स्ट्रेचिंग 1 ते 2 दिवस हा बॅलन्स वर्कआउटच प्रत्येकासाठी हा बेस्ट वर्कआउट असणार आहे. तर व्यायामाबद्दलची तर आपण सर्व माहिती पाहिलीच, परंतु व्यायामानंतर रेस्ट किंवा व्यायाम करताना काही त्रास होत असेल तर मध्ये रेस्ट घेणं, रात्रीची व्यवस्थित झोप घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. व्यायामासोबतच सकस संतुलित आहाराचे सेवन करणे, योग्य प्रमाणात पाणी घेणे हेही महत्वाचे आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं, बेसिक चेकअप करायला हवं आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार व्यायाम सुरू करू शकता. जर सांधे दुखत असतील तर तो व्यायाम नक्कीच थांबवायला हवा. मसलवरती किंवा स्नायूवरती ताण येणारे व्यायाम केले तरी चालतील, परंतु आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच व्यायाम कंटिन्यू करावा. काही त्रास झाल्यानंतर व्यायाम थांबवणे नक्कीच योग्य राहील. व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे व्यायाम का करायचा, किती करायचा, कुठला करायचा असं विचारतात त्यांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत आवडीचा बॅलन्स व्यायाम करा, सकस संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि स्वस्थ आणि मस्त राहा. धन्यवाद.